राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच असणार आहे। खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच राहणार आहे। तर लोकसभेमध्ये एनसीपी असा शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला होता। साम टीव्हीच्या बातमीनंतर संसद भवनाकडून नावात दुरुस्ती करण्यात आली आहे। प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रमोद, आपण पाहतोय संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच असणार आहे, काय एकंदरीत अधिकची माहिती आहे? ऋतुजा, काल आपण बातमी चालवलेली होती की पार्लमेंटकडनं पक्ष कार्यालयाचं वाटप केलं गेलेलं आहे, मात्र त्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख फक्त राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी असा केला गेलेला होता। त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला होता, ते कार्यालय अजित पवार यांच्याकडे की शरद पवार यांच्याकडे। त्यानंतर आज लोकसभा सचिवालयात एक नवीन पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये दुरुस्ती करून त्यांनी एनसीपी शरदचंद्र पवार अशा आशयाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की 126B हे जुन्या संसद भवनामधील जे कार्यालय आहे ते आता शरद पवार यांच्याकडे दिलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। दुसरा यातला मुद्दा असा आहे की अजित पवार यांच्या पक्षाचा लोकसभेमध्ये फक्त 1 आणि राज्यसभेमध्ये 3 खासदार असल्याने त्यांना संसदेमध्ये आता कार्यालय नसणार आहे, पण शरद पवार यांच्या पक्षाचं कार्यालय लोकसभेमध्ये असणार आहे आणि त्या नावामध्ये साम टीव्हीच्या बातमीनंतर संसद भवनाकडनं दुरुस्ती केल्याचं आपल्याला बघायला मिळते। ऋतुजा, निश्चित। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच आता असणार आहे। खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच राहणार आहे। दरम्यान लोकसभेमध्ये एनसीपी असा शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला होता। साम टीव्हीच्या बातमीनंतर संसद भवनाकडून आता नावात दुरुस्ती करण्यात आली आहे। कार्यालयासाठी 7 खासदार असणं गरजेचं असतं। शरद पवार यांच्याकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 10 खासदार आहेत, तर अजित पवार यांच्याकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 4 खासदार आहेत। त्यामुळे पवारांना कार्यालय देताना एनसीपी असा उल्लेख करण्यात आलाय। निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी नोंद आहे।